हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण घेणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ सायन्स. SSC बोर्डच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत सायन्सचे पार्ट 2 चे ते आज आपण घेणार आहोत. आणि आपण हे सगळे क्वेश्चन आन्सर सेशन वाईज घेणार आहोत. जसे जसे सेशन आहेत, कसे की तुम्हाला एक्झामसाठी जे क्वेश्चन येणार आहेत ते डायग्राम वाईज येतात, किंवा काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला पॅरेग्राफ येतात, त्यातून तुम्हाला आन्सर शोधावे लागतात. फिल इन द ब्लँक्स असतात, MCQ असतात. तर असे सेशन वाईज घेणार आहोत. तर पहिल्या सेशनमध्ये आपल्या सगळे क्वेश्चन असणार आहेत, क्वेश्चन अँड आन्सर. त्याच्यामध्ये थोडाफार मी फिल इन द ब्लँक्स पण मिक्स केलेले आहेत आणि ओव्हरऑल सगळ्या क्वेश्चनवरती म्हणजे सगळ्या लेसनवरती आहेत. तर आपण जास्त उशीर न करता डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊया. फर्स्ट, तर तुमच्या याच्यामध्ये या पहिल्या पेजमध्ये 1 to 10 क्वेश्चन दिलेले आहेत आणि हे काही मी लेसन वाईज दिलेले नाही आहेत, उलटे सुलटे क्वेश्चन आहेत. आणि तुम्हाला याचं मराठी ट्रान्सलेशन हवं असेल तर मला कमेंट करा, मी मराठी ट्रान्सलेशनचे दुसरे व्हिडिओ काढेल, ते तुम्हाला पाठवेन. तर हे आहेत आपले 1 to 10 क्वेश्चन. मी सगळे क्वेश्चन वाचून दाखवत नाहीये, पण तुम्हाला कोणता एखादा शब्द समजला नाही, काही अडचण आल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे क्वेश्चन वाचायला बराच वेळ जाईल. आपण 50 क्वेश्चन ह्याच्यामध्ये पहिल्या सेशनमध्ये बघत आहोत. 11 to 20 क्वेश्चन त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे सगळे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट होऊन जाणार आहे. ते 21 to 29 क्वेश्चन्स आहेत. इन द ब्लँक्स, गिव्ह सायंटिफिक रिझन वगैरे मी दिलेले आहेत. डिस्टिंग्विश बिटवीन आहे, हे सगळे क्वेश्चन आन्सरच आहेत. तुम्हाला अजून दुसऱ्या सिरीजमध्ये वेगवेगळे क्वेश्चन येणार आहेत, डायग्राम वाईज, पॅराग्राफ वाईज. ते आहेत 31 to 38 क्वेश्चन्स. You can take screenshot also, and if you have any queries then please ask me. And here is 34 question, what will you do and why? There are 3 questions I have given you. You are spending more time in internet or mobile games or phones, then what will you do and why? Then second one is, child of your neighbor is addicted to tobacco chewing. So what will you do at that situation and why you are doing that? And C1 is, you have to use free space around your home for good purpose. तुमच्या घराच्या बाजूला फ्री स्पेस आहे, तर ती तुम्हाला गुड पर्पजसाठी यूज करताय का? व्हॉट विल यू डू, त्यावेळेला तुम्ही काय कराल आणि वाय? हे 3 क्वेश्चन त्या टाईपचे आहेत. ते 9 to 48 क्वेश्चन्स आहेत. सगळे उलटे सुलटे आहेत, त्या कोणत्याही लेसन वाईज नाही आहेत. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. आणि विथ आन्सर तुम्हाला क्वेश्चन्स हवे असतील तर ते पण कमेंट करा, मी ते पण तुम्हाला सांगेन. आपण MCQचे जे क्वेश्चन घेणार आहोत किंवा फिल इन द ब्लँक्सचे जे क्वेश्चन ते विथ आन्सर घेणार आहोत. हे 49 to 50 क्वेश्चन्स आहेत. तिथे 2 क्वेश्चन आहेत, ते गिव्ह सायंटिफिक रिझन, ते 3 मी तुम्हाला दिलेले आहेत. तर हे सगळे आपले 50 क्वेश्चन मी इम्पॉर्टंट वाटले मला, ते मी तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांगा. आणि अजून दुसऱ्या सेशनमध्ये आपण वेगळे अजून क्वेश्चन पार्ट 2 चे घेणार आहोत. तसेच पार्ट 1 चे मी एका दिलेले आहेत, त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, ती पण एकदा चेक करा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. त्यामुळे तुम्हाला असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळत जातील आणि तुम्हाला बोर्डचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडून मदत होईल. पण तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा, त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल. Thanks for watching. Keep watching our videos, that will helpful to you also. Okay, bye bye.